मी घरजावाई होतो. माझी खूपच इच्छा होती की माझ्या बायकोने मला दूध पाजावं, पण त्याऐवजी बळजबरीने मला माझी सासू दररोज दूध पाजायची. एके दिवशी तर तिने. आता जवळजवळ माझ्या लग्नाला 1 महिना होऊन गेला होता. माझी सासू मला दररोज दूध पाजायची. माझी बायको सुरेखाबरोबर झोपण्यासाठी माझा जीव खूप त्रासून गेला होता, पण माझी सासू आमच्या दोघांना कधीच जवळ येत नव्हती. माझं नाव महेश आहे. माझे वडील मी लहान होतो तेव्हापासून मजुरी करायचे. माझ्या आईवडिलांना मी एकुलता एक होतो. लहानपणापासून आईवडिलांनी माझ्या शिक्षणासाठी खूप काही खर्च केला होता. मला लहानाचं मोठं केलं होतं. ते गरीब होते तरी देखील त्यांनी माझं शिक्षण पूर्ण केलं आणि मला चांगल्या पगाराची नोकरी देखील लागली. तरुणपणापासूनच मला बायकोविषयी जरा जास्त ओढ होती. मला वाटायचं की मला लवकरच एक चांगली सुंदर बायको मिळावी. मी बायकोबद्दल खूपच स्वप्न पाहायचो. मला सुंदर मुलीबद्दल खूप आकर्षण होतं. मला नेहमीच वाटायचं की माझी होणारी बायको सुंदर आणि सडपातळ असावी. आता मी ज्या गोष्टीचे लहानपणापासून स्वप्न पाहत होतो ती वेळ जवळ आली होती. आता घरात माझ्या लग्नाचा विचार चालू लागला होता. माझे वडील माझ्यासाठी चांगले स्थळ शोधत होते. कित्येक मुली पाहिल्यानंतर मला त्यातील एक मुलगी आवडली. ती खरंच खूप सुंदर होती. गोरा रंग, पतली कमर, असं सडपातळ आणि उंच. मला तर ती एका नजरेत आवडली. तिच्या त्या फोटोतल्या मादक सुंदरतेमुळे माझं मन भरून गेलं होतं. मला तर वाटत होतं की आता लगेच जावं आणि त्या मुलीला उचलून घरी घेऊन यावं. कशाला लग्नाचं नाटक, जाऊन लगेच मुलगी घरी घेऊन यावी. पण नातेवाईकांना त्यांच्या इच्छा माझ्या लग्नात पूर्ण करायच्या होत्या. त्यांना माझ्या लग्नाची गोडबुंदी खायची होती आणि नवीन कपडे घालून मिरवायचं होतं. मग तो सोन्याचा दिवस उजाडला आणि आम्ही सर्वजण सुरेखाला बघण्यासाठी तिच्या घरी गेलो. पोह्याचा कार्यक्रम झाल्यानंतर सुरेखा माझ्यासमोर आली. तिने खूप छान शृंगार केला होता. सुरेखाला पाहिल्यानंतर मी तर 7व्या आभाळात गेलो होतो. फोटोत पाहिल्यापेक्षा सुद्धा ती दिसायला खूपच सुंदर होती. तिच्या गोऱ्यापान कमरेचा मी वेडा झालो होतो. तिला साडी नेसायची सवय नसल्यामुळे पदर सारखा पडत होता आणि ती वेळोवेळी पदर सावरायची. असं पाहून तर माझा जीव खालवर व्हायचा. पण तेवढ्यात सुरेखाची आई आली आणि तिने सुरेखाबरोबर लग्न करण्यासाठी अशी अट घातली की ते ऐकून माझ्या कानात गरम लावा ओतल्यासारखं झालं. सुरेखाची आई म्हणत होती की आमची मुलगी एकुलती एक आहे आणि सुंदर देखील आहे. आम्ही तिच्या लहानपणापासूनच ठरवलं होतं की हिचा होणारा नवरा हा आमच्या जवळ घरजावाई होऊन राहील आणि त्याशिवाय आम्ही तिचं लग्न करणार नाही. जर तुमच्या मुलाला सुरेखा आवडत असेल तर त्याला आमच्या इथे घरजावाई म्हणून राहावं लागेल. सुरेखाची आई म्हणाली की फक्त आमची एवढीच वाट आहे. आम्हाला घरजावाई पाहिजे. बाकी आम्ही तुमच्या सर्व अटी मंजूर करू आणि लग्नाचा बार उडवून देऊ. 50-60 मुली पाहिल्यानंतर मला ही मुलगी खूप आवडली होती, म्हणून मी हे स्थळ नाकारू शकत नव्हतो. माझे आई वडील ही विचारात पडले होते. त्यांना काय करावं काही कळेना. त्यांनी सर्व निर्णय माझ्यावर सोपवला. सुरेखाचं सौंदर्य पाहून मी तिच्या आईची अट मान्य केली. माझा असा निर्णय माझ्या आईवडिलांना आवडला नाही, पण तिथे माझाही नाईलाज होता. मी अशी सुंदर लावण्यवती हातची सोडणार नव्हतो. मी विचार केला की माझी सासरवाडी आणि माझ्या गावात थोडंसं अंतर आहे. मी माझ्या आईवडिलांकडे रोज म्हटलं तरी येऊ जाऊ शकतो. हे सर्व मी माझ्या आईवडिलांना समजावून सांगितलं आणि एकदा सुरेखाबरोबर लग्न केलं आणि घरजावाई म्हणून त्यांच्या घरी राहण्यासाठी गेलो. माझा हा निर्णय पाहून तर सुरेखाची आई खूपच आनंदी झाली होती. ती वेळोवेळी वेगवेगळे पदार्थ मला करून खाण्यासाठी देत होती. ती माझा खूपच लाड करत होती. सुरेखाची आई स्वतः स्वयंपाक करून मला जेवण वाढायची. सुरेखापेक्षा तिची आई माझ्या जास्त पुढे पुढे करत होती. एकदा सकाळच्या वेळेस सुरेखाने माझ्यासाठी लवकरच चहा करून आणला होता. तेवढ्यात माझी सासू आली आणि तिने सुरेखाच्या हातून चहा ओढून घेतला व ती स्वतः माझ्याकडे घेऊन आली. तिचं असं वागणं पाहून तर मला खूपच विचित्र वाटलं, पण मी त्याकडे दुर्लक्ष केलं आणि हसतमुखाने चहा घेतला. माझे लग्न झाल्यापासून सुरेखा माझ्याबरोबर एकही दिवस झोपली नव्हती, कारण झोपेच्या वेळेस माझी सासू येऊन सुरेखाला तिच्याबरोबर झोपण्यासाठी घेऊन जात होती आणि घरजावाई असल्यामुळे मी याबद्दल काहीच बोलू शकत नव्हतो. माझ्या सासूचं असं विचित्र वागणं पाहून मला काही बरं वाटत नव्हतं, पण काय करू, मी तर घरजावाई होतो. पण मला दररोज रात्री वाटायचं की सुरेखा माझ्यासाठी गरम दूध घेऊन येईल, पण त्याऐवजी माझी सासूच दुधाचा ग्लास घेऊन यायची. आता जवळजवळ माझ्या लग्नाला 1 महिना झाला होता. माझी सासू दररोज दूध मला पाजायची. सुरेखाबरोबर झोपण्यासाठी माझा जीव तर असून गेला होता, पण माझी सासू आम्हा दोघांना
कधीच जवळ येऊ देत नव्हती. एके दिवशी तर माझ्या सासूने कमालच केली. दुधाचा ग्लास घेऊन आली आणि मला खूपच चिटकून उभी राहिली. मला तर तिचं वागणं जरा वेगळंच वाटू लागलं होतं. मला आता माझ्या सासूवरच संशय येत होता की माझ्या सासूची वाईट नजर माझ्यावरच आहे की काय, कारण की येता जाता ती एकटक माझ्याकडे बघायची आणि मला हे तिचं असलं वागणं बिलकुल आवडत नव्हतं. मी चांगलाच फसलो होतो. माझी आई घर जावई होण्यासाठी नको म्हणत होती, पण तेव्हा मी तिचं काहीच ऐकलं नाही आणि एवढ्या मोठ्या संकटात सापडलो होतो. स्वतःची आई असल्यामुळे सुरेखा याबद्दल तिच्या आईला काहीच बोलत नव्हती आणि मीही तिला असलं काही सांगू शकत नव्हतो. मला असं वाटत होतं की माझी सासू माझ्याबरोबर जवळीकता साधण्याचा प्रयत्न करत आहे. मी विचार करायचो की आपल्या मुलीचा संसार मोडून एखाद्या आईला काय मिळणार. एक आई आपल्या मुलीच्या संसारामध्ये विष कसे काढू शकते. जावई तर मुलासारखा असतो, मग माझी सासू एवढी घाणेरडी कशी काय वागू शकते. तब्बल 2 महिन्यानंतर एका रात्री माझ्या सासूने सुरेखाला माझ्याबरोबर राहू दिलं होतं. मला आश्चर्य वाटत होतं की दररोज रात्री माझी सासू तिच्याबरोबर माझ्या बायकोला घेऊन झोपण्यासाठी जात होती, पण आज असं काय झालं होतं की तिने सुरेखाला माझ्याबरोबर सोडलं होतं. आजच्या रात्री सासू आमच्या रूमकडे फिरकली देखील नाही. मला पिण्यासाठी दूध देखील सुरेखानेच आणलं होतं. तसं मी सुरेखाला विचारलं की दररोज तर तुझी आई मला दूध देऊन जाते, आज तू कशी काय आलीस. त्यावर सुरेखा म्हणाली की आज आईनेच माझ्याजवळ दूध दिलं आहे. तिचं असं बोलणं ऐकून मी तर खूपच खुश झालो. सुरेखाबरोबर पहिली रात्र काढण्यासाठी मी खूपच आतुर होत होतो. आज माझी ती इच्छा पूर्ण होणार होती, पण माझं सुख कोणाला बघवलं नाही कोणाच ठाऊक. अचानक असं काही घडलं की माझ्यावर आभाळच कोसळलं. रात्री सुरेखाबरोबर मी जे काही करणार होतो ते झालंच नाही. याचं मला खूप टेन्शन आलं, कारण माझ्याबरोबर असं काही झालं की मी याचा विचार देखील करू शकत नव्हतो. रात्री मी सुरेखाबरोबर आनंद घ्यायचा प्रयत्न केला, पण ते जमलंच नाही, कारण मी झोपी होतो. असं कसं होऊ शकतं याचाच मी विचार करत होतो. तरुणपणापासून आजपर्यंत मी चांगला धडधाकट पुरुष होतो. मग अचानक काय झालं असेल. माझे डोके फुटाची वेळ आली होती, कारण हा सुरेखासमोर माझा अपमानच होता. सुरेखा एकटक रात्री माझ्याकडे पाहत राहिली आणि मला सकाळी तिच्यासमोर मान खाली घालायची वेळ आली होती. आयुष्यात असा प्रसंग आला होता की मी तिच्यासमोर तोंड देखील लपवू शकत नव्हतो. सुरेखाच्या रूपात पंचपक्वानाचे ताट माझ्यासमोर असताना देखील मी उपाशी राहिलो होतो. नरड्यात एखादा केळ अडकावा अशी माझी परिस्थिती झाली होती, पण तरी देखील माझं असं काय झालं होतं हेच मला कळत नव्हतं. त्याची चिंता वाढू लागली होती. आता तर रोज रात्री असंच घडत होतं. मी झोपून जायचो आणि मी सुरेखाबरोबर काहीच करू शकत नव्हतो, पण मी आधी असा कधीच नव्हतो. पहिले तर मला सुरेखाच्या विचाराने माझी झोप उडाली होती. आता सुरेखा माझ्याकडे पाहून नाकतोंड वाकडे करून निघून जात होती. याचं मला खूपच दुःख वाटत होतं. आता मला माझ्या सासूवर शंका येऊ लागली, कारण माझी सासू मला जेवण वाढत होती आणि रात्री दूधसुद्धा सासूस पिण्यासाठी देत होती. माझ्या सासूने माझ्या जेवणात काहीतरी औषध मिसळलं असावं आणि मला झोप येत असावी असेच माझ्या मनात सारखं येत होतं. लग्न झाल्यापासून तर माझी सासू मला एकटक पाहत होती. तिनेच काहीतरी केलं असावं म्हणून माझ्याबरोबर असं होत आहे. मग माझ्या मनात एकदा विचार आला की नेमकं हे आपल्याबरोबर कुणी असं केलं असावं, याचा शोध लावायलाच पाहिजे. मग मी स्वतःलाच 3 दिवस दिले आणि या प्रकाराबद्दल माहिती मिळवण्याचं ठरवलं. आता मी घरात बारकाईने पाहत होतो. प्रत्येक व्यक्तीकडे मी शंकेच्या नजरेने पाहत होतो. तर बाथरूमच्या दिशेने मला बुटाच्या खुणा पडलेल्या दिसल्या. मी तर बूट घालतच नव्हतो आणि माझे सासरे तर दुसऱ्या गावी नोकरीसाठी आहेत. मग हे पुरुषाचे बुटाचे निशाण कसे आले. ते बुटाचे निशाण मला रोज दिसत होते. मग मी दिवसभर लक्ष ठेवायचं ठरवलं. दिवसभर मी नजर ठेवून होतो, पण दिवसात तर कोणीच आलं नाही. मग मी रात्रीही नजर ठेवू लागलो. डोळ्यात झोप मावत नव्हती, पण मी तरी देखील लक्ष ठेवत होतो. रात्री आमच्या दोघांमध्ये काहीच होत नसल्यामुळे माझी बायको तर माझ्याबरोबर झोपत देखील नव्हती. ती आता माझ्या सासूबरोबर झोपण्यासाठी जात होती. एका रात्री 1 वाजता मला कोणाच्या तरी बुटाचा आवाज आला आणि मी खिडकी उघडून हळूच पाहू लागलो. तेव्हा मला असे काही विचित्र दिसले की याची मी कधी कल्पना देखील करू शकलो नाही. एका व्यक्तीबरोबर मला एक स्त्री दिसली आणि त्या बाईच्या अंगावर माझ्या सासूची साडी होती. मला खात्री पटली की ती माझी सासूच आहे. आता तर मलाच लाज वाटू लागली होती की या वयात देखील माझी सासू असं वाईट काम करते. तिने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं आणि रात्री असा खेळ मांडला होता
माझी सासू आणि तो व्यक्ती पुढे काय करतात हे पाहण्यासाठी मी हळूच त्यांच्या पाठीमागे लपत लपत गेलो. पती पत्नी जसं काही करतात तसेच त्यांचं बाथरूमच्या बाजूला सुरू झालं होतं. ते खूपच वाईट कृत्य करत होते. ते एवढे घाण वागत होते की मला पाहू देखील वाटत नव्हतं. मला असं वाटलं की आजूबाजूला राहणाऱ्या कोणी अशा अवस्थेत माझ्या सासूला पाहिलं तर मी कोणाला तोंड देखील दाखवायच्या लायकीची राहणार नाही आणि त्यामुळे मी रागारागाने त्यांच्याजवळ गेलो आणि माझ्या सासूला हाताला धरून ओढले. तेव्हा तर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. माझ्या डोक्यावर आभाळ कोसळलं. मी असं कधीच विचार केला नव्हता मला एवढा मोठा धक्का मिळेल, कारण माझ्या सासूची साडी घालून माझी बायको सुरेखा तिथे होती. मी जिचा हात धरला होता ती माझी सासू नसून माझी बायको सुरेखा होती. मला तिथे पाहून तो व्यक्ती केव्हाच पळून गेला होता. एवढा मोठा धोका मी सहन करू शकत नव्हतो. म्हणून रात्रीच सुरेखाला माझ्या सासूसमोर उभं केलं. त्यानंतर असा खुलासा झाला की याआधी ही 3 वेळा सुरेखाचं लग्न झालं होतं आणि तिची 3 नवरे तिला सोडून निघून गेले होते. ते बेपत्ता झाले होते. एवढं मोठं कारस्थान. मी खूपच हैराण झालो. माझ्या सासूचा यात कसलाच दोष नव्हता. त्यांचा दोष एवढाच होता की त्यांनी माझ्यापासून सुरेखाची पहिली 3 लग्न लपवली होती. त्यामुळेच माझी सासू माझ्याकडे बारकाईने लक्ष ठेवत होती. माझ्या सासूला वाटत होते की तिच्या मुलीचा 4था नवरा पळून जाऊ नये आणि आता तरी तिच्या मुलीचा संसार चांगला होईल म्हणून माझी सासू मला जेवण खाणं वेळेवर देत होती. या सर्वांमध्ये माझ्या बायको सुरेखाचाच हात होता. माझ्या बायकोनेच तिच्या प्रियकराच्या मदतीने मला असं औषध खाऊ घातलं होतं की ज्यामुळे मला रोज रात्री झोप येत होती. सुरेखा आणि तिच्या प्रियकराने आयुष्यभर असंच लपून संबंध ठेवण्याचा निर्णय घेतला होता, कारण तिच्या प्रियकराचं सुद्धा लग्न झालं होतं आणि तो त्याच्या बायकोला सोडू शकत नव्हता. त्यामुळे तो सुरेखाशी लग्न करत नव्हता. पण त्या दोघांना एकमेकांना सोडायचं नव्हतं म्हणून ती त्याला रात्री चोरून भेटायची. पण सुरेखाने तिच्या आईपासून हे सर्व लपवून ठेवले होते. सुरेखाने एवढा मोठा खेळ रचला होता. प्रियकराच्या नादात सुरेखाने 4 पुरुषांचे आयुष्य बर्बाद केले होते. दुसऱ्या दिवशी मी सुरेखाला घटस्फोट दिला आणि माझ्या आईवडिलांकडे परत आलो. मी आता मनाशी ठरवलं होतं की मी माझी बायको अशी शोधेल की जी सुंदर नसली तरी चालेल, पण मनाने चांगली असावी आणि माझ्यासोबत माझ्या आईवडिलांचा आदर करणारी असावी. माझ्या बाबांनी माझ्यासाठी आमच्याच नातेवाईकांमधील एक मुलगी बघितली. तिचं सगळं बॅकग्राऊंड आम्हाला माहीत होतं. तिचं नाव मालती होतं. ती दिसायला फार सुंदर नव्हती, पण नाकेडोळ्यांनी बरी होती. पण ती स्वभावाने खूपच शांत होती. ती फारशी शिकलेली देखील नव्हती, कारण तिच्या घराची परिस्थिती गरीब होती आणि त्यामुळेच माझं पहिलं लग्न झालं असताना देखील तिच्या वडिलांनी तिचं माझ्याशी लग्न ठरवलं होतं. ती गरीब कुटुंबातील असल्यामुळे तिला परिस्थितीची जाणीव होती. माझ्या घटस्फोटानंतर थोड्याच दिवसात माझं दुसरं लग्न झालं. आता मी माझी बायको मालतीसोबत खूप खुश आहे. तिने माझी तरुणपणातील सगळी स्वप्ने पूर्ण केली. आता मी मनाने तृप्त झालो होतो. यावर मला एक शिकवण मिळाली की सौंदर्यावर जाऊ नये, तर मन देखील तेवढंच सुंदर आणि प्रेमळ असायलाच हवं. फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.